ये सने दरबारी कुस्ती भेगे में बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या दुर्मीत. गोड दळ पायदळ होत फाटा नाही बक्के. अंगीत हातीच पळ पाहणारा कप चुळचुळ. वाटेत भेटेल त्याला चिरडी खिळचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागे. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुंडर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा तो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अनाशा शामियान्या कान डौलत डुलेत आला, कान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला. जेव्हा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिल्हा, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिचवा ठेकेला, पोटामध्ये पिचवा ठेकेला. वाघेनं खाचा मारा केला, माराचा मारा केला. टरा पडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोटा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी.
हे राजा थांबावे. या सिंहासनाच्या पायऱ्या चढण्यापूर्वी तुम्हाला शपथ घ्यावी लागेल. सप्त स्वर्गात निवास करणाऱ्या देवतांनो ऐका. सप्त पाताळात भ्रमण करणाऱ्या अशुभांनो याद राखा. मी शिवाजी आज ह्या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट होत आहे. पृथ्वीवर संचार करणाऱ्या सर्व अमंगळ नरपशूंचा नायनाट करण्यासाठी मी परमात्म्याशी वचनबद्ध होत आहे. मी भूपती, ही भूमी माझी पत्नी आणि रयत माझी लेकरी. म्हणून मी रयतेचा पित्याच्या मायेने प्रतिपाळ करेन. माझे शासन हे निपक्षपाती आणि विनयशील असेल. स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती. मी मजवर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. किंबहुना आईच्या मायेने मी मातृमुखी सत्तेचा निर्वाह करेन.